प्रेग्नन्सीसाठी ट्राय करताय आणि डिसिजन घेता येत नाहीये की कोणत्या सीझनमध्ये व केव्हा प्रेग्नन्सी ठेवायची, तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. बरेचसे कपल कन्फ्यूज होतात की कोणत्या सीझनमध्ये प्रेग्नन्सी ठेवायची, कारण बालकही सुदृढ असायला हवा आणि प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी कॉम्प्लिकेशन व्हायला हवे. म्हणून बरेचसे कपल्स कन्फ्यूज असतात की कोणत्या वेळेस आणि कधी प्रेग्नन्सी ठेवायची. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर सर्वात पहिले विचार करा सीझनचा. तसा तर कुठला सीझन प्रेग्नन्सीसाठी नसतो, पण पावसाळा आणि हिवाळा प्रेग्नन्सीसाठी बेस्ट असतो, कारण यामध्ये गरमी कमी असते आणि गरमीच्या सीझनमध्ये जसं उन्हाळ्यामध्ये स्पर्मवरती गरमीचा परिणाम होतो व त्यामुळे स्पर्म वीक बनतात व त्यांची हालचालही कमी असते, त्यामुळे स्पर्म टार्गेटपर्यंत पोहोचू शकत नाही. तेव्हा प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर सर्वात पहिले पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये चांगले प्रयत्न करा, त्यामुळे प्रेग्नन्सी जवळपास सक्सेस होतेच. दुसरा आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ओव्ह्युलेशन. बऱ्याचशा कपल्सला इरेग्युलर पिरियड्स असतात किंवा त्यांना माहीतच नसते की प्रेग्नन्सी कधी ठेवायची, कधी संबंध ठेवायचे, ज्यामुळे प्रेग्नन्सी राहील. जर पिरियड्स रेग्युलर असतील तर बरेचसे ओव्ह्युलेशन कॅल्क्युलेटर्स गुगलवरती उपलब्ध आहे. त्यामध्ये लास्ट पिरियडची तारीख आणि पिरियड्सचा ड्युरेशन टाकला की एक अप्रॉक्सिमेट ओव्ह्युलेशनची डेट येते आणि त्या दिवशी जर संबंध ठेवले तर जास्तीत जास्त चान्सेस असतात प्रेग्नन्सी राहण्याचे. ज्या स्त्रियांना ओव्ह्युलेशन वेळेवर होत नाही, म्हणजेच पिरियड्स रेग्युलर येत नाही, पिरियडचा टायमिंग फिक्स नाही, कधी 28 दिवसांनी येतात, कधी 21 दिवसांनी येतात, कधी 15 दिवसांनी येतात किंवा कधी कधी 40-42 दिवसांनी येतात, अशा स्त्रियांसाठी मार्केटमध्ये कुठल्याही मेडिकल स्टोअरवरती ओव्ह्युलेशन किट अवेलेबल असते. ओव्ह्युलेशन किटवर चेक करून जेव्हा त्यावरती 2 लाईन येतात त्या दिवशी ओव्ह्युलेशन डे असू शकतो आणि त्या दिवशी संबंध ठेवले तर मॅक्झिमम चान्सेस आहे प्रेग्नन्सी राहण्याचे. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे की संबंध कोणत्या वेळेस ठेवायचा, दिवसा, रात्री की सकाळी. तर सकाळचा टाईम सर्वात बेस्ट असतो. पहिल्या झोपेनंतर बॉडी रिलॅक्स झालेली असते, त्याचबरोबर माइंडसुद्धा रिलॅक्स झालेला असतो आणि बॉडीमध्ये एनर्जी फील होते, त्यामुळे स्पर्म हे ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे पहिल्या झोपेनंतरचा मॉर्निंग टाईम संबंध ठेवण्यासाठी सर्वात बेस्ट. आणि हे सर्व पॉईंट्स लक्षात घेतल्यानंतर जर पिरियड्स मिस झाले असेल तर प्रेग्नन्सी चेक करण्याची अजिबात घाई करू नका. फक्त गरम वस्तू टाळा आणि पिरियड्सची तारीख हुकल्यानंतर 15 दिवसाच्या आत चेक करा. अगदी 4-5 दिवसाने चेक करू नका. आज सांगितलेले पॉईंट्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर मॅक्झिमम चान्सेस आहे की प्रेग्नन्सी लवकरात लवकर राहील. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.